सुलतानपूर बाजार सावंगीसह खुलताबाद तालुक्यामध्ये सध्या अवैध व्यवसाय वाढला आहे। सकाळपासून रात्री उशिरापर्यंत खानावळीच्या नावाखाली सर्रासपणे देशी आणि विदेशी दारूची विक्री सुरू असल्याने नागरिकांनी हे दुकाने बंद करण्याची मागणी केली आहे। सुलतानपूर बाजार सावंगी, येसगाव, वडोद, बोडखा, झरी, पाडळी, दरेगाव, धामणगाव, टाकळी राजेराय, काठशिवरी, तिसगाव आणि इतर गावांमध्ये खानावळ अर्थात विविध धाबे आहेत। मात्र खानावळच्या नावाने विविध ठिकाणी देशी विदेशी दारूंची विक्री होत असल्याचं समोर आलंय। खानावळ चालकांनी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याने दिवस रात्र या ठिकाणी तळीरामांचा वावर वाढला आहे। याचा नाहक त्रास महिला वर्गांना सहन करावा लागतोय। अवैध दारू विक्री बरोबरच अवैध जुगार अड्डे, अवैध गुटखा विक्री सुरू आहे। या भागातील अवैध देशी विदेशी दारू विक्रेत्यांवर येथील पोलीस खात्याच्या वतीनं तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्या वतीनं धडक कारवाई केली जात नसल्यामुळे या अवैध दारू विक्रीस नवसंजीवनी मिळत आहे। नवीन पोलीस निरीक्षकांनी पदभार घेतल्यापासून या अवैध धंद्यामध्ये वाढ झाल्याचं नागरिकांनी सांगितलं। बाजार सावंगी परिसरामध्ये अवैध दारू विक्रीच्या विरोधात दारूबंदी खात्याने कडक धोरण अवलंबावे अशी मागणी येथील दारूबंदीसाठी भूमिका घेणारे नारायणराव नलावडे तसेच जय बाबाजी भक्त परिवार आणि महिलांनी केली आहे। याबाबत पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांना विचारलं असता विना परवानगी अवैध दारू विक्री करताना आढळून आल्यावर आम्ही गुन्हे दाखल केलेले असल्याचं त्यांनी सांगितलं। सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी, खुलताबाद।